ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। पुणे मर्चंट चेंबरच्या वतीने सर्वप्रथम सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। 38 वर्ष या उपक्रमाला होत आहेत आणि 38 वर्षापूर्वी दुष्काळाची परिस्थिती होती, त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय वसंतदादा पाटील यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला डाळ आणि साखर देतो, तुम्ही सर्वसामान्य लोकांसाठी सुरू करा। त्यावेळेस आम्ही 5 रुपये किलो लाडू आणि चिवड्यांनी सुरुवात केली। आज 190 रुपये रेट ठेवलेला आहे। अनेक वस्तूचे भाव वाढले असताना सुद्धा आम्ही रेट अत्यंत रिजनेबल ठेवलेला आहे। हाच लाडू आणि चिवडा जर मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर साधे पेढे जरी घ्यायला गेलो तर 400-450 रुपयाच्या खाली नाहीये, परंतु आम्ही या ठिकाणी 190 रुपयांनी देतो, कारण की 1 महिन्यापूर्वीपासून आम्ही कारखान्यातून डायरेक्ट माल उचलण्याचं काम करतो आणि चांगल्या क्वालिटीचा माल आम्ही या ठिकाणी घेत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पाहिलं असेल, पप्पू महाराजची टीम या ठिकाणी काम करते। जवळजवळ 1250 लोक काम करतात, ते 3 शिफ्टमध्ये काम करतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळ्या बायका येत असताना आम्ही यांचं सगळ्यांचं पहिली मेडिकल चेकअप या ठिकाणी करून घेतलेलं आहे की जेणेकरून कोणाच्या हाताला लागले का, पायाला लागले का, या सगळ्या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी बारकाईने काळजी घेत असतो। आणि सर्वसामान्यांना हे लाडू चिवडा सहज उपलब्ध व्हावं म्हणजे पुण्याच्या 4ही बाजूला आम्ही या ठिकाणी जवळजवळ 23 केंद्र या ठिकाणी केलेले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं लोकांना सहज उपलब्ध होऊ शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळी म्हणजे लाडू आणि चिवड्याचा हा महत्त्व असतो। घरामध्ये सगळ्या फराळाच्या वस्तू बनवता येतात, परंतु लाडू हे अत्यंत किचकट वस्तू असते, हे बनवता येत नाही, परंतु लोक या ठिकाणावरून घेऊन जातात। लोकांची भावना आहे की हे फक्त गरिबांसाठी आहे, परंतु आम्ही या ठिकाणी 100% सांगतो की हा माल आमचा फॉरेनमध्ये सुद्धा गेलेला आहे। मी पुणेकर ही संस्था आहे, या संस्थेने गेले 3 वर्षापूर्वी कारगिलच्या बॉर्डरवर सुद्धा पाठवले होते आणि तिथल्या जवानांना इतका आनंद वाटला आणि त्यांनी दरवर्षी सांगितलं की आम्हाला बाकीचं काय नाही आणलं तर चालेल, पण लाडू चिवडा आम्हाला त्या निमित्ताने आणा की आमची दिवाळी गोड होईल, आणि त्या निमित्ताने एक आम्ही पाठवत असतो। आणि अनेक अंध संस्था असतील, अपंग संस्था असतील, त्या संस्थेला सुद्धा आम्ही या ठिकाणी लाडू चिवडा देत असतो। आणि सर ह्याच्या मागे तुमचं उद्दिष्ट काय, तुमच्या संस्थेचं उद्दिष्ट काय? आमचं हे उद्दिष्ट एवढंच आहे की सर्वसामान्यांपर्यंत ही दिवाळी गोड झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही हे काम करत असतो। शेवटी पुणेकरांना कमीच पडतंय, ह्याच काय वाढ केली आहे का? नाही, आम्ही दरवर्षी वाढवतच चाललोय, म्हणजे लिम्का वर्ल्ड बुक मध्ये झाले, गिनीज बुक मध्ये झाले, इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालंय, पण आता आमचं दरवर्षी हा रेकॉर्ड वाढतच चाललेला आहे आणि दरवर्षी टीम आमची काम करण्याची टीम वाढतीये। धन्यवाद। आता हे सगळे लाडू तुमचे जे पाठीमागे ठेवले सगळे हे तुम्ही पॅक करून परत पॅक करून परत आता लगेच उद्या सकाळपर्यंत तुम्हाला याच्यातला एकही लाडू दिसणार नाही। रोजच्या रोज फ्रेश माल तयार होतो आणि रोजच्या रोज जातात। आपण आता पुणे मर्चंटचे माजी अध्यक्ष प्रवीण भाऊंशी आपण चर्चा केलेली आहे, त्यांचा हा जो आताचे माजी अध्यक्ष म्हणजे काय प्रतिक्रिया देणार तुम्ही पुणेकरांना? मी राजेंद्र भाटी, अध्यक्ष पुणे मर्चंट चेंबर। दर दिवाळीला ज्या गोष्टीची पुणेकर नागरिक आतुरतेने वाट पाहतात, असा आमचा पुणे मर्चंट चेंबरचा लाडू चिवडा उपक्रम यंदा 38व्या वर्षात पदार्पण आम्ही करीत आहोत। दरवर्षी आमचाच रेकॉर्ड आम्ही मोडायचा प्रयत्न करतो आणि यावर्षी निश्चितच आम्ही आमचा रेकॉर्ड 2 लाख किलोचा तो मोडणार आहोत। पुणेकर नागरिकांनी जी पसंती दिलेली त्यामुळेच 38 वर्षापर्यंत आम्ही जाऊ शकलेलो आहे। 38 वर्ष सतत हा उपक्रम राबवला जातोय। अतिशय चांगल्या पद्धतीचा कच्चा माल घेऊन आणि उत्कृष्ट पॅकिंगमध्ये लाडू आणि चिवडा देण्याचं काम आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये जे लाडू 300-350 रुपये किलो आहे तेच लाडू किंबहुना त्याच्यापेक्षा चांगले लाडू 190 रुपये किलो पुणे मर्चंट चेंबरतर्फे देण्यात येत आहेत। अर्धा किलोचा दर 100 रुपये ठेवलेला आहे। 24 विक्री केंद्र केलेली आहे, पुणे, पिंपरी चिंचवड, वारजे, पुणेच्या परिसरामध्ये सगळीकडे नागरिकांना हा मिळावा या दृष्टीने केलेला आहे। सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून दरवर्षी आपण जवानांसाठी बॉर्डरला पण पाठवतो, पुण्याच्या सर्व सामाजिक संस्थांना पण पाठवतो आणि यंदा पूरग्रस्त भागामध्ये पण 1000 किट तर पाठवलेच होते, पण मोठ्या प्रमाणात लाडू चिवडा पाठवण्याचा कार्यक्रम पण उद्या इथे होणार आहे। आणि गिनीज बुक, लिम्का बुक, इंटरनॅशनल वर्ल्ड बुक आणि इंडिया वर्ल्ड बुक हे 4 रेकॉर्ड यापूर्वी झालेले होते। आपल्याला सांगायला आनंद होतो की लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने यंदा आता प्रशस्तीपत्र दिलेलं आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये ते प्रशस्तीपत्र देण्यासाठी येणार आहे। मध्यमवर्गीय ते खात्यातच, श्रीमंत वर्ग हे खूप आस्वाद घेतात, म्हणून आम्ही याच्यावरचं जे रास्त भाव किंवा गरिबांचा लाडू चिवडा हा उपक्रम आम्ही हा शब्द काढून टाकलेला आहे, कारण हे पुणेकरांचं आहे, हे सर्व नागरिकांच्यासाठी असलेला उपक्रम आहे, त्यामुळे आम्ही याला तशी उपमा देतच नाहीये। अनेक लोक हे वाट बघतात की कधी हे लाडू चिवडा होतो आणि आम्हाला अमेरिकेला पाठवायचं आहे, आमच्या आईवडिलांनी सांगितलं आम्हाला पाहिजे, म्हणून आम्ही 8-10 दिवसाआधीच हे
लाडू चिवडा बनवण्याचं काम करतो. सर मला दिवसेंदिवस तुमच्या लाडूची क्वांटिटी जी आहे ती वाढतच चाललेली आहे, तर मग हे आता पुढच्या वेळेस पण अशी क्वांटिटी वाढतच जाणार आहे, तर तुम्ही सज्ज असणार आहे का? 100% सज्ज. दरवेळेला आम्ही आहे ना 1 महिन्यापूर्वी सगळं तयारी करायला लागतो. आम्ही लाडवाची मशीन यंदा पण पाहून आलो की आम्ही जास्त लाडू बनवू शकतो का, परंतु लाडू अजून तो पास झाला नाही. ज्या क्वालिटीचा आम्हाला पाहिजे तो पास झालेला नाहीये. आता राजकोटमध्ये एक मशीन अजून अवेलेबल होते. पुढच्या वर्षामध्ये ती मशीन मिळाली तर आम्ही आता यंदा मागच्या वर्षी आम्ही 17 लाख लाडू बनवले होते. या वर्षी आम्ही 20 लाख लाडू बनवणार आहोत. पुढच्या वर्षाचं टार्गेट 25 लाख लाडूचा आहे. आणि सर आपल्या पुणा मर्चंट सोसायटीची स्थापना कधीची आहे? आमची पुणा मर्चंट चेंबर 1949 ची संस्था आहे. आता 77 वर्ष या संस्थेला झालेले आहे. अनेक माजी अध्यक्षांनी एक चांगलं वळण दिलेलं आहे आणि या संस्थेला फक्त व्यापारी संस्था नव्हे तर हे पुण्याच्या नागरिकांची संस्था आहे असं समजलं जातं. पूर्ण महाराष्ट्राला लीड करतो. एक मातृसंस्था म्हणून पुणा मर्चंट चेंबर सर्व परिचित आहे.